सिखाया। बाबा मैं तेरी मलिका, टुकड़ा तेरे दिल का, अपनी पार काय मागितलं माहित आहे? हिसाब कर बाबा, ऐक काय मागितलं माहित आहे? भूषण असं झोळी पसरून मागते त्याची पोरगी. काय मागते पार्वती? आई मी एकच प्रार्थना करते तुला, माग ना बेटा. वहिनी तिने काय मागितलं माहित आहे? माझे वडील वयस्कर झाले, तुला जर जोरात बोलले कधी तर त्यांना वापस बोलू नको, कारण त्यांना सांभाळणार कुणीच नाही. हिमाचल राजा पळत आले आणि पोरीच्या गळ्याला मिठी मारून ढसढसा रडले. राजा ही पार्वतीच्या विदाईचा क्षण आहे राजा. आणि तिथून पुढे लई सांगू का? लई कथेत लिहिलंय महाराज. जेव्हा सगळे रडायला लागले ना तेव्हा महादेव बी रडायला लागले. महादेवाला नाही सहन झालं. सरळ माणूस आहे दादा, सरळ आहे. जय काल महाकाल विकराल तुम हो, जीवन हो या मृत्यु दोनों ही तुम हो. जय काल विकराल महाकाल तुम हो, जीवन हो या मृत्यु दोनों ही तुम हो. वराडाचा निरोप समारंभ झाला. ऐकता तुम्ही? आज पार्वतीचं लग्न झालं. अजून 2 दिवसांनी ही कथा बी थांबणारच. गेली 3 वर्ष तुम्ही जे आतोनात प्रेम केलं माझ्या व्यासपीठावर, ते कर्ज माझ्या डोक्यावर आयुष्यभर ठेवीन. फक्त चांगले जगा, आपसातले मतभेद बाजूला टाका. हेवा दावा जावा जावाच्या भावा भावाच्या भांडणाच्या थोडं पुढे चला. जग खूप मोठं आहे राजा, इथल्या इथंच खेळत बसू नका. आणि अजून एकदा सांगतो, ज्या वेळेला धर्माचं कार्य असतं ना त्यावेळेला आपसातले मतभेद टाकून एका माईच्या लेकरासारखं सगळ्यांनी एकत्रित येऊन हा जटाशंकराचा उत्सव केलाच पाहिजे. मी असेल नसेल, मी पुन्हा येईन नाही तर नाही येईन या कार्यक्रमाला, पण हिंदू धर्माचा हा उत्सव असाच चालला पाहिजे याची काळजी घ्या. हे इकडचं झालं महाराज. तिकडं कैलासामध्ये असंच असतं नाही. एकीकडे बेजारी असते आणि एकीकडे दिलवाले दुल्हनिया.
जटा शंकर भगवान तेरी जय हो। कैलासा माणसानं जिवंत तवरच कैलास बघितला पाहिजे, पण माणसं मेल्यावर लावतात माग कैलासवासी. यांच्या बापानं ठेवलं काय रिझर्वेशन कैलासवासी. एक जणानं पंखा दिलता असा जटाशंकराचं मंदिर, तिथे एक फॅन भेट दिला फॅन, आणि त्या फॅनच्या एका पात्यावर नावलेलं आईचं कैलासवासी सुलोचना, आणि एक पात मधलं सोडलं आणि तिसऱ्या पात्यावर बापाचं नाव लिहिलं वैकुंठवासी सोपानराव. माझ्या तवा नव्हती, माझ्या खटका दाबल्यावर म्हातारीला हुडकीत सापडायचं काम. मग मी आयोजकाला एकदा बोलवलं, मी म्हणलं अरे कोणी पंखा दिला, ते बाजूला पोरग राहते म्हणले बोलू का, म्हणलं बोलव. मी म्हणलं फॅन कोणी दिला, अरे मी म्हणलं जित्यापणी बी माय बापाला तुम्ही सोबत राहू दिलं नाही, मेल्यावर बी माय कैलासात बाप वैकुंठात कसं जमा. बघा एक भजन फार गोड आहे महाराज, देव कधीच चूक करीत नाही. एक विधाता निर्दोष रहा, सब में कोई ना कोई दोष रहा, मनीजा तुम्हारे सब में कोई ना कोई दोष रहा, सब में कोई ना. एक विधाता निर्दोष रहा, एक विधाता निर्दोष रहा, सब में कोई ना कोई दोष रहा, कोई दोष रहा, सब में कोई ना कोई दोष रहा. काहे बनाए तूने माटी के पुतले, छवि तो होगी आंखों में तेरी, आंसू भी छलके होंगे आंखों से तेरी, चुप चुप तमाशा देखे बाहर तेरी खुदाई, काहे को दुनिया बनाई तूने, काहे को दुनिया बनाई. चलो आवाज आडो रे, इकडे इकडे बघा माय, बोलू नका. मला पैसे देऊन आणले, माझं ऐकाव. किती सुंदर वातावरण आहे बघा ना, याच्यासारखं चांगलं कुठं आहे का. आजूबाजूला पाणी, देवाने तुम्हाला दाखवून दिलं, ह्या मातीतच तुम्हाला जायचं, साल्यावर नीट राहा. काय चिखल आहे वा. मी असे लोकांना सांगतोय ना, कथा चालू आहे, ते म्हणतात बाबा पाऊस. मी म्हणलं पाऊस बी चालू आहे,
म्हणले कथा बी चालू आहे. पाऊसन कथा दोघं कश काय चालू आहे? तर मी म्हणलं त्याला फक्त डोंगर कड्यातच जन्म घ्यावा लागतो, तवा कळतं कसं चालू आहे. हे जटाशंकरावर तुमचं प्रेम आहे, नाही तर कोण बसतं राजाओ? 1,500-2,000 हजाराच्या साड्या कोण खराब करायला माय म्हणले असते महाराजाचा मूडदा बसला. पण तुम्ही कथा ऐकताय, खूप मौज आहे यार, खूप. धन्या पतिव्रतां नारीं नान्या पूजां विशेषतः पावनी सर्व लोकानां. प्रार्थना केली पार्वतीला, धर्म सांगितला कोणचा? करहु सदा शंकर पद पूजा. नारी धर्म पति देव न दूजा. सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. करहु सदा शंकर पद पूजा. नारी धर्म पति देव न दूजा. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. करहु सदा शंकर पद पूजा. नारी धर्म पति देव न दूजा. ऐका इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. पातिव्रत्य धर्माचं पालन सांगितलं. इकडे बघा माय, मी तुम्हाला गेल्या वर्षी बी एक गोष्ट सांगितली होती, याही वर्षी सांगतो. ऐका, श्रावण महिना आला, सांगितली होती ना? कोणाच्या लक्षात आहे? काहीच नाही. एक गोष्ट अशी सांगितली होती की श्रावणात काय करायचं, पहिल्या सोमवारी सकाळी आंघोळ झाली की आपल्या आपल्या महादेवाची पूजा करायची. आपल्या आपल्या. मला माहिती ते अवलाद पूजाला बसणार, तरी त्याला म्हणायचं बाशीदा बास, नको मला नको बास. त्याच्या पायावर दूध टाका, पाणी टाका, एखादं बेलाचं पान ठेवा. मी नाही सांगायला, हे मी नाही सांगायला. पार्वतीच्या आईनं पार्वतीला सांगितलं होतं, करहु सदा शंकर पद पूजा. नारी धर्म पती देव न दूजा. पतीपेक्षा मोठा देव स्त्रीला जगात नाही दुसरा. अरे अजून बी खेड्यातल्या बायकांना ना नवऱ्याला कोणी वाकडं बोललं तर सहन होत नाही, आणि शहरातल्या बायका म्हणतात आमच्या ह्याला अजिबात अक्कल नाही. एवढा फरक आहे. मला तर कमाल झाल्यावर, माणूस म्हणून जन्माला आल्यावर कवा अक्कल होती कुणाला माहिती. लहानपणी वडील आई म्हणायचे आमच्या पोट्याला अक्कल नाही. लग्न झाल्यावर बायको म्हणते ह्यांना अक्कल नाही. म्हातारपणी पोट्टे म्हणते डांगऱ्याला कळत नाही. अरे कवा होती मग? फिरण्यातच चालला आपलं. कैलासामध्ये कैलास के निवासी है भोलेनाथ. भक्तों को अपने शिव जी में नाराज ना किया. भक्तों को अपने शिव जी तूने नाराज ना किया. मांगा जिन्हें जो तूने वरदान दे दिया. मांगा जिन्हें जो तूने वरदान दे दिया. बड़ा है तेरा रायजा. बड़ा है तेरा रायजा. बड़ा है तेरा
पोहोचलं. पाऊस नव्हता, काहीच नव्हतं. मग वराड पोहोचल्यावर आता रुद्र संहितेचा 4था खंड सुरू करायचा आपल्याला. याच्यामध्ये कार्तिकीयाचा जन्म होतो, बरोबर, आणि गणपती बाप्पाचा एक जन्म होतो. कुठं? या खंडामध्ये. कुठं? बस बाळा बस, हे माय बस. पाणी कवर उभे देते, बसा. लय पाणी लावी जाऊन बसा. 14 लिटर तर पाणीच पिता तुम्ही 7 जण. अगोदर आपल्याला ते कार्तिकेयाचा जन्म करायचा. हे डायरेक्ट गणपतीकडे न्यायच्या मार्गावर. शिवविहार झाला, लग्न झालं. आई लग्न झालं ना, नवरा बायको असे फिरायला गेले. कोण? महादेव आणि पार्वती. ते का आपल्यासारखं होतं, बासरच्या पाया पडून उचल. वनविहार केला त्यांनी. काळ लोटत गेला. आता महादेव समाधी मग्न असल्यासारखे असायचे. सगळ्या देवांनी येऊन प्रार्थना केली, देवा तुमच्या करवी जन्माला येणारा जो बाळ आहे कार्तिकेय, तारकासुराला मारायचा आहे, त्याच्यासाठी लवकरात लवकर पार्वती आईला एक बाळाला जन्म घालायला सांगा. महादेवजी काय म्हणतात माहिती आहे? थोडं किचकट आहे बरं का, चुकीचं ऐकू नका. मी काय बोलतोय त्याचा मी जिम्मेदार आहे, तुम्ही काय ऐकता त्याचा मी जिम्मेदार नाही. आज आमचे तुप्याचे तोषणीवाल भाऊ आलेले दिसते. वाह, जय हो. महादेवाकडे असं बघितलं, महादेवाने असे डोळे बंद केले, नीट आहे का, आणि महादेवाच्या मस्तकातून वीर्य स्खलन झालं. आणि ते स्खलन झालेलं वीर्य आता याला कोण धारण करील? थोडं किचकट आहे, नीट आहे का, याला कोण धारण करील असा विचार डोक्यामध्ये आला. कुणीच त्याला धारण करू शकत नाही असं लक्षात आल्याच्या नंतर ते पृथ्वीवर सांडलं. ते सांडलेलं वीर्य अग्नीला सांगितलं सगळ्या देवांनी की तुम्ही याचं सेवन करा. ज्या वेळेला अग्नीने ते वीर्य सेवन केलं त्यावेळेला त्याच क्षणात पार्वती आईला पाना फुटला. लक्षात घ्या, पार्वती आईला पाना फुटल्याबरोबर तिच्या लक्षात आलं की दूध आलंय ज्या अर्थी मला, त्या अर्थी बाळ तयारी चालली. आली विष्णू भगवानाकडे, रागावली, तुम्ही अत्यंत स्वार्थी आहात, दुष्ट आहात, माझ्या अंतःकरणाला तुम्ही पीडा दिली, यातना दिली. आणि पार्वती आईने देवांना शाप दिला, तुमच्या सगळ्या देवांगनाला वंद्या होतील, मला विरोध करणारे सर्व देव दुखी होतील. लक्ष द्यायचं, अग्नीला शाप दिला की तू सर्व भक्षी होशील. अग्नीला शाप दिलाय तो पार्वतीला की तू सर्व भक्षी होशील. म्हणून त्याला काय कळत, त्याच्यात काय बी टाका ते जाळून. वारकरी संप्रदायामध्ये किती गोड प्रमाण आहे. हा आवाज हरपला महाराष्ट्रातला बाबा महाराज सातारा गायचे. तुका म्हणे आम्ही झालो अग्नी रूपाय, लागून दे पाप पुण्य अंगार, लागून दे पाप पुण्य अंगार, लागून दे पाप अग्नीचं स्वरूप झाल्यावर पाप आणि पुण्य कळत. होय आई मला सांगा, तो आमदाराला बी पोळतो, खासदाराला बी. अरे इकडे बघा पुरुष मंडळी, समजा जाळावर पाय पडला तर आमदाराला बी, चोराला बी, कथाकाराला बी पोळणार का? जागीरदार आहे का? कारण अग्नीचा स्वभाव पोळणं आहे. तसं शिवपुराणाच्या एका एका श्लोकामध्ये मोक्ष देण्याची ताकद आहे. चालता चालता जरी शिवपुराण कानात पडलं तरी मोक्ष प्राप्ती होते. रागाच्या भरामध्ये पार्वतीने दिलेला शाप, पण ते अग्नीमध्ये वीर्य गेल्यामुळं त्या अग्नीकडून तयार झालेलं जे अन्न ज्यांनी ज्यांनी खाल्लं, शास्त्र असं सांगतं ते सर्वच गरोदर झाले. बघा, आणि ही अडचणी
ही प्रक्रिया कळत नाही, काय व्हायला कळत नाही, सगळेच्या सगळे हैराण आहेत. मग त्यांना सगळ्यांना सांगितलं की ते उलटून टाका. ते सगळी उलटून टाकल्यावर ढीग असा आकाशापर्यंत गेला असं म्हणतात. नीट ऐका, परत पुढे ऐका. आता अग्नीची तगमग वाढतेच आहे, ते मुक्त होत नाही. मग त्याला सांगितलं की हे स्त्रिया गंगेच्या स्नानाला आल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्यांच्या गर्भामध्ये याची स्थापना करा. लक्षात आलं? आणि त्यांच्या गर्भामध्ये स्थापना करा असं सांगितल्याच्या नंतर फार गोड प्रकरण आहे, ऐका. वशिष्ठांची पत्नी अरुंधती, अरुंधतीच्या सोबत 6 म्हणजे हिला धरून 7 अशा स्त्रिया तिथे जाणार होत्या. पण अरुंधती म्हणली तिथं नको जायचं. पण त्या 6 जणींनी ऐकलं नाही, त्या गंगेच्या स्नानाला गेल्या. त्यांच्या गर्भामध्ये या भगवान शंकराच्या वीर्याची स्थापना झाली आणि मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल षष्टीला त्या गर्भातून एक बालक जन्माला आलं. त्यावेळेला पुन्हा पार्वतीला पाना फुटला आणि त्या बालकाचं नाव काय ठेवलं? कार्तिकेय. काय नाव ठेवलं? कार्तिकेय. लक्षात घ्या, 6 जणाच्या गर्भातलं बाळ, तोंड किती झाले? 6. याचं नाव कोण ठेवेल असा प्रश्न सगळ्यांना पडलेला. पण त्यावेळेला त्या ठिकाणाहून विश्वामित्र ऋषी चालले होते. त्यांनी त्या बाळाचं जातकर्म केलं आणि त्याचं नाव अत्यंत सुंदरपणे त्याची विधी करून स्कंद नाव ठेवलं. 6 तोंडाचा आहे तो, कार्तिकेय म्हणतात त्याला. आणि आता पौर्णिमा झाली बघा, आपण ज्या दिवशी सप्ताह सुरू केला का, त्रिपुरारी पौर्णिमा, कार्तिकी पौर्णिमा बी म्हणतात त्याला. विश्वामित्रांनी त्याला काही शक्ती दिल्या. त्या शक्तीला घेऊन क्रौंच पर्वतावर तो मुलगा गेला. बघता बघता सगळे पर्वत पायाखाली तुडवत कार्तिकेय पुढे चाललेत. पुढे इंद्रानं त्यांच्या समोर येऊन युद्ध करायचा प्रयत्न केला. एक शाख नावाच्या महाबलीनं त्यांच्यासोबत संघर्ष करायचा प्रयत्न केला. पुढे 4 स्कंद झाले. हे चारी महावीर महाबली वीर देवेंद्राला मारण्यासाठी धावले. इंद्र भयभीत गेला आणि पायावर डोकं ठेवून प्रार्थना केली, मी शरण आलोय, माफ करा. आणि मग त्या बाळानं पुन्हा 6 तोंड धारण केली. आणि त्याच्यानंतर पुढचं प्रकरण असं आहे, ज्याच्यासाठी हा जन्माला होता त्या तारकासुराला मारायचं. बरोबर आहे? एक प्रमाण आहे रामायणामध्ये, चौपाई आता. तब जन्मे उषटी बदन कुमारा, तब जन्मे उषट वदन कुमारा, तब जन्मे उषट वदन कुमारा. तारक असुर समर जय मारा, श्री राम श्री राम जय राम जय राम, श्री राम जय राम जय राम. तारकासुरासोबत त्याचा संघर्ष चालला. कोणाचा? कार्तिकेयाचा. भगवान शंकरानं सांगितलं, त्याचा मृत्यू तुझ्याच हाताने आहे, टिकून राहा. तुम्ही जे क्रिकेट बघतात ते बघा, कोण होता तो लय मोठा खेळायला? मॅक्सवेल. पायाला मार लागला पण मॅचच काढला त्याने. क्रिकेट म्हणजे क्रिकेटच. हो भाऊ, क्रिकेट माहिती तुम्हाला? हा, मला लय गोड वाटलं त्यावेळेस.
खतरनाक क्रिकेट काय 9 मॅच हारून 1 जिंकला. पर बाकीच्या जिंकण्याला किंमत राहते का? पहिली ते 9वी पास झालं. पण एक आहे राजा, एक आहे लक्षात घ्या, त्यांच्या मागे किती टेन्शन असतं ती त्यांनाच माहिती. खाली बसलेल्या एवढ्या महिलांना विचारतो, मला मोकळ्या मनाने सांगा, माय सासू जर स्वयंपाकघरात असली तर पुरण चांगलं होतं का बिघडत? बिघडते म्हणते. खरंय रे, दबाव असतो ना. काय असतो? तसं ते क्रिकेटचा दबाव आहे. हा भाऊ, आता झाला ना मॅच, मी आत्ताचे मला नाही बघणं होत. अरे फोन ठेवते, संध्याकाळी बोलते जेव्हा. इकडे लक्ष द्या, काय चालला विषय? क्रिकेट क्रिकेट. मी ज्या वेळेला बघायचो ना त्यावेळेला तेंडुलकर खेळायला असायचा आणि शोएब अख्तर बॉलिंगला असायचा. As the Pakistani cricketer Shoaib Akhtar to Sachin Tendulkar. What a glorious inning that one was. And the Rawalpindi Express up in the air, it could be over a 6 now for Ramadan and Sachin Tendulkar. What a glorious inning. बहुत ही अच्छी तरह की बल्लेबाजी, बल्ले के बीचों बीच को लिया, जबरदस्त रहा. जब भी देखो इस बल्लेबाज के पास करारा रहा. Oh, out of the big one, up in there, for a 6. अरे 2000 रुपयाच्या वर तिकीट होतं, 50,000 रुपये फुकट आहे. समजून घ्या. अरे मराठीमध्ये तर फार साधा असतं ते. आणि हा चेंडू सीमारेषा पार करत 4 धावा बळकावल्या. मराठी सारखी भाषा नाही पण मराठी सारखी. मला लई जण ते शर्मा नाव असल्यामुळे विचारतात, महाराज तुम्ही नेमकं तुमची जात काय? मी म्हणत असतो, जात नंतर बघू, मी महाराष्ट्राच्या मातीचा आहे. आणि पुन्हा एकदा व्यासपीठावरून गर्जना करतो, महाराज मी कुणाच्या लाचारीसाठी परमार्थ करीत नाही. कारण माझ्या एवढा श्रीमंत जगात सापडाच नाही कुणाला. कारण प्रत्येक घरात मला माझी माय भेटते आणि प्रत्येक घरात मला माझा बाप भेटतो. तुम्हाला खाऊ घालीन कोणी रांगोळ्या काढून रोज? तुम्ही समजून घ्या. हो भूषण, बरोबर आहे का? आता गणपतीचा जन्म होणार, तारकासुराचा वध झाला. नाद निनादला रे मोरया, नाद निनादला, नाद निनादला रे मोरया, नाद निनादला.
यशोदेच्या नंदना त्या विचरणी ही वंदना वक्रतुंडा हे लंबोदरा रे तुझे वेड लागो दे साऱ्या जना भावी कृपा गजानना थोडी विघ्नाच्या बंधना नाही दाता तुझ्या एक दत्ता गणा पार करशे मनोकामना सान थोर गाती तुझा हात आगळा भाव जाई ओसाडुनी काळ जातला नादली नादला रे मोरया नादली नादला नादली नादला रे गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोरया ओ तेरी भक्ति का वरदान है जो कमाए वो धनवान है बिन किनारे की कश्ती है वो देवा तुझसे जो अनजाने है यम मोचन सवारी तेरी सब में है पहरेदारी तेरी बाप की आधी अनाथ हो कभी छोटी ना हारी तेरी अपनी तकदीर का हो उनसे अंदर हुआ रे धोनी तेरे जहाँ रे जिस किसी ने यहाँ रे करता माया मेरा ओ देवा तुझडे जा देवा तुझडे जा देवा तुझडे जा देवा तुझडे जा देवा गणपति बाप्पा ओ तेरी धूली का टीका किए देवा जो भक्त ऐसा जिए मुझे अमृत का है मोहता हंस के विष का जो प्याला पिए रंग पुष्पा परी देह रंगला तुझा नाम घोषात हा जीव दंगला नादली नादला रे मोरया नादली नादला रे गणपती बाप्पा मोरया बाप्पा मोरया नादली नादला रे गणपती बाप्पा नादली नादला रे गणपती बाप्पा मोरया गणपति बाप्पा घरी जाताना सुद्धा तुम्ही असेच गेले पाहिजे शिवगौरीच्या नंदना पण ज्यांनी लिहिलंय ना गाणं फार गोड काय लिखाण आहे सान थोर गाती तुझा थाट आगळा अन भाव जाई ओसांडून काळ जातला नाद निनाद भगवान गणेशाचा जन्म झाला आई इकडे बघा माय हा गणपतीचे गाणे फार छान छान आहेत पण म्हणत नाहीत लोक किती सुंदर गाणे आम्ही लहान होतो ना आपण सगळे होतो ना तुम्ही कधी आमच्या गावाकडे एक म्हातारी होती लहानपणी मेली आपण लहान होतो ना सगळे किती गोड आहे बघा ना ते तुमच्या माझ्या लहानपणी एक भजन असायचं बाल भक्ता लागी तुझी आसरा पालीच्या पालका गौरीच्या बालका बल्लाळेश्वरा जय 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 होतं का नाही सांगा नाही तुम्ही मरण इथं सांगा होतं लहानपणी होतं
तिथून पुढे ते आलं. तया ठेवुराला चला जाऊया गणेशा प्रति आरती लावूया तया देऊराला चला जाऊया गणेशा प्रति आरती वाहूया जिथे मोरया मूर्ती पद्मासनात जिथे माळ शृंगारी मुद्रा निवास असा भक्त चिंतामणी पाहूया तया देऊराला चला जाऊया गणेशा आरती गाऊया गणेशा प्रति आरती गाऊया गणेशा प्रति आरती गाऊया. आठवा गणपती आठवा हो गणपती आठवा पाली गावच्या बलाळेश्वरा आदिदेव तो बुद्धिसागर स्वयंभूती पूर्वाभिमुख सूर्यनारायण करीतो डाव्या सोन्याचे रूप साजिले कपाळ विशाल डोळ्याभरी चिरे दया बंगम भिंती देवाच्या वस्तीला कशाची ब्रह्मानंदी जीव होई वेळाची दिशा ब्रह्मानंदी जीव होई वेदांती दिशा अरे मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया 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 गणपती बाप्पा मोरया. बघा किती गोड वाटतंय. गणपती पाचवा गणपती लेण्याची डोंगरावरी लग्नाची स्वारी लग्नाला दगडामध्ये भरलाय जमते हित रंग संगती रावही हित रंग संगती रावही शिवनेरी गडावर जन्म शिवाचा झाला हो शिवाचा झाला हो शिवाचा झाला हिरवे नगनाच्या शोभधावनी आला हो आवनी आला हो दगडात केलं खोदकाम दगडात केलं खोदकाम अरे नागसिंह हात लई मोठं दगडाचं भव्य वट गणेश माझा पुत्र असावा द्यास पार्वतीचा दास पार्वतीचा गिरिजात्मजा हातीनं बनवला पुतळा मातीचा जी जी रे जी जी अरे जी जी रे जी महाराज हे गिरिजात्मज हातीनं बनवला पुतळा मातीचा. इथं जन्म होतोय आता गणपतीचा. आताचे काय गाणे ताशाचा आवाज तारारा घरी जा रे भाऊ. गणपती नाचत येतो का हे नाचत येऊ. काही जणाला तर ते लय पार्वतीच्या बाळा तुझ्या अंगात चाळा होंदी होंदी. चला लक्ष द्या चला. पार्वतीच्या दोन परमश्री सख्या होत्या मैत्रिणी असतात ना तुम्हाला खूप मैत्रिणी. मी तिला विचारले अजिबात काय करेल. 2-4 वर्ष इतका दोस्ताना चलतो आणि एखादं काहीतरी आपण म्हणलं ना आजकाल ती येत नाही तिचा मोडदा बसला. मैत्री अशी असते काय. दोन मैत्रिणी होत्या सुंदर तिला परमप्रिय सख्या. एकीचं नाव होतं जया आणि दुसरीचं नाव होतं विजया. काय नाव. जया आणि विजया. किती छान नाव आहेत बघा. आता नाव काय व्हायला माहिती का. नाव चांगले ठेवीनात लोक. नाव ठेवायची पद्धत आहे. आईचं एक अक्षर बापाचं एक आजीचं एक आणि आजोबाचं एक. त्याचा अर्थ तयार होत नाही काय नाही. कियारा अबा बाबा क्या यारा कुछ भी नाम रख. पोराचे नाव ऋतिक. आमच्या गावात एक माणसाला रच म्हणता येत नव्हतं. त्याच्या आईनं त्याला शिकवलं होतं कास म्हणायचं ड्र म्हण ड्र. मग ते तसंच शिकलं. त्याला राम राम केला तरी ते तसं करायचं ड्र राम राम. त्याला म्हणलं काल तुम्ही कोणत्या तीर्थयात्रेला गेला होता. रामेश्वरला.
काही काही जण लय खतरनाक असतं, सवयीच लय बेकार आहेत. काही काही महिलांना अशी सवय, बोलताना अशी बोलायला लागले की अशा हालायची सवय असते. तो म्हणताल तुम्हाला कसं काय माहिती? मी पुण्याला गेलतोय, एका काकूच्या घरी गेलो, दारात एक पोरग होतं, त्यांचंच होतं. मी म्हणलं तुझे पप्पा कुठे आहेत रे? ती पोरगा म्हणला तुला काय करायचंय? इतके संस्कार त्या पोरावर. मी म्हणलं कीर्तन करायचं मला, दुसरं काय? मधून त्या काकू आल्या, सगळे इथंच मरत आहेत आमच्या घरी. अरे बाबा, अंगालाच मुंगे आले. भराल मी त्या घरात घुसलो, मांडी घालून बसलो की ती पोरग आलं की बक्कून मांडीवर बसलं माझ्या. 38 किलो पोरग. किती किलो? खात्या प्यात्या घरचं. बक्कून बरोबर बस ना का बस, मांडीला गोळा आला, मी आपला तसाच. मी म्हणलं खाली बस रे, माय खाली. मी रडत असतो. मी म्हणलं बस बस बस. पर गप बसा ना, पुन्हा दाढी वड, मिशा वड. 5 मिनिट गप बसलो. त्याला म्हणलं वडू नको ना, कुठं तुझी वाट. ऐका ना, त्यानं काय केलं पुन्हा, कपतीशी छातीत गुद्दा घातला माझ्या. मी म्हणलं मारू नको ना. ते म्हणलं मी सगळ्याला असंच करीत असतो. आणि त्याच्या काकू त्या आल्या ना, त्या आई मला म्हणल्या भावा मांडीवर बसला ना? म्हणलं हो. गुद्दा घातला? म्हणलं हो. आता त्याच्यानंतर तो काष्टा फेडतो. मी त्या पोराला खाली उतरे, उतरा. ऐका ना, तेवढ्यावर नाही का त्या काकू तिथंच, बाबा तुम्ही काय घेणार? म्हणलं आता काहीच नाही घेणार. उन्हाळ्याचे दिवस होते, 3 वाजले होते. काय घेणार? मी म्हणलं तुम्ही फक्त हालू नका, मी सांगतो. त्या काय म्हणल्या, ती सवय आहे ना बाबा. परतीला म्हणलं, मी म्हणलं काकू असं करा. त्या म्हणल्या थंड घेणार का गरम? आता मी म्हणलं तुमच्याच मनावर आणा, काय बी आणा पटकन लवकर. तुम्ही आमचे पाहुणे. मी म्हणलं थंड आणा. होय, जावं का नाही आणायला? थंड मध्ये काय घेणार? शरबत घेणार का रसना? मी म्हणलं काकू काय आणा, तुमच्या पाया पडतो, फक्त लवकर आणा.